येस मॅम, तर माझे रिपोर्ट्स डाऊन सिंड्रोमसाठी हाय रिस्कला आले. 12 कम्प्लिटेड वीक्सला आपण तुझं NT स्कॅन केला. NT स्कॅनमध्ये नॉर्मल रिपोर्ट आले. सोबत आपण तुझं डबल मार्करला सॅम्पल पाठवलं, त्याच्यामध्ये आलंय हाय रिस्क फॉर ट्रायझोमी 21 डाऊन सिंड्रोम. तर मॅम जसं त्यांनी तिथे मेन्शन केले हाय रिस्क आहे, तर मग बेबीला डाऊन सिंड्रोम आहे का? सोनोग्राफी आणि हे बायोकेमिकल टेस्ट, हे कंबाईन फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंग असं याला म्हणतात. ओके, ही टेस्ट आपण का करतो? जस्ट आपल्याकडे वास्ट पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचंय की कुठल्या प्रेग्नन्सीमध्ये डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता आहे. म्हणजे स्क्रीन करतो आपण पॉप्युलेशन. ओके, आता हिला हे बघवती फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंग असं याच्यात क्लिअर कट मेन्शन, म्हणजे ही स्क्रीनिंग टेस्ट आहे, कन्फर्मेटरी नाही. तू जर इथे रिस्क बघितली तर रिस्क ऑफ डाऊन सिंड्रोम इज 1:85. म्हणजे 85 जर अशा प्रेग्नन्सीमध्ये असे रिपोर्ट असतील तर त्यापैकी एखाद्याला डाऊन सिंड्रोम निघू शकतो. मग आता हे हाय रिस्क आलंय, मग काय? मग आता आपल्याला कन्फर्मेटरी टेस्ट, ठीक आहे, ऑलरेडी आता तुझे 13 आठवडे झालेत, मग आपल्याला 15-16 वीक्सला ॲम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजल तपासणी करून ह्या बेबीमध्ये डाऊन सिंड्रोम आहे किंवा नाही हे ओळखता येतं. ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. तिथे मी तुला सांगू शकते की 100% डाऊन सिंड्रोम आहे किंवा डाऊन सिंड्रोम नाहीये, आणि मग पुढचा आपण डिसिजन घेतो.